मित्रांनो, गेले 4 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो विषय गाजतोय, आपणाला जो बघायला मिळतोय, या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा मिळाला सर्वात मोठा हिस्सा आहे. ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी संस्कृती आहे. पण मात्र त्याच संस्कृतीला कुठेतरी धक्का लागण्याचं काम आहे. ते आपणाला लातूर जिल्हा खंडापूर या ठिकाणी झालेला साप्ताहामध्ये आणि त्याचबरोबर कुंभमेळा मधला करोडो रुपयाचा जो आलेला लोकांची जी माया होती, लोकांचा जो फंड होता, तो अनेक राजकारण्यांनी भरभरून दिला. पण मात्र खऱ्या अर्थानं श्रद्धेपोटी आज त्याचबरोबर अनेक या देवाच्या कामासाठी जवळजवळ करोडो रुपयाचा साठलेला मलिदा आहे. तो मलिदा मात्र एका महाराजांच्या घशात गेल्यामुळं महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वात मोठी खळबळ उडालेली बघायला मिळते. अनेकांनी प्रत्यारोप केलेले आहेत, अनेक मीडियाशी संपर्क साधले जात आहेत. पण मात्र वारकरी संप्रदायाची महाराष्ट्राला मिळालेली सर्वात मोठी संस्कृती असून देखील मात्र वारकरी संप्रदायातल्या एका महाराजाने जे कृत्य केलेलं आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकऱ्याच्या मध्ये संताप निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ते सर्व असणारे जे वारकरी बांधव आहे ते तिथल्या एसीपी कडे गेलेले आहे. एसीपीने याची चौकशी करून जवळजवळ 6 करोडो रुपयाचा जो मलिदा लाटलेल्या भोंदूबुवा मी म्हणेन यांच्यावरती कारवाई काय होते. कारण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडून गेलेल्या आहेत. राजकारणी एकीकडे आपण बघतोय अरबो करोडो रुपयाचा घोटाळा होतोय, पण वारकरी संप्रदायामध्ये झालेला पहिला घोटाळा एवढंच नव्हे तर ते जे महाराज आहेत ते टेटसला आपल्याला बंदुकीचा धाक दाखवून लोकांना अशा प्रकारचं टेटस ठेवलं जातंय. त्यामुळं महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. खऱ्या अर्थानं हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यापूर्वी त्या महाराजांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागून जनतेचा पैसा जनतेला परत देणं गरजेचं आहे.